नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गंगा सप्तमी एप्रिलमध्ये 23 तारखेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवी गंगेच्या पुनरागमनाचे प्रतीक म्हणून या दिवसाला गंगा जयंती असेही म्हणतात. गंगा सप्तमी हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. आध्यात्मिकदृष्ट्या पूर्वजांसाठी प्रार्थना करावयास अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. असे मानले जाते की गंगेत पवित्र स्नान, तर्पण, दानधर्मासारखे विधी केल्याने दिवंगत आत्म्यांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. स्कंदपुराण व पद्मपुराण यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की या दिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापे नाहीसे होतात, मोक्ष मिळतो व मानसिक शांती मिळते. गंगा सप्तमीला सकाळी लवकर उठून गंगेत स्नान करावे, अन्यथा घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे किंवा आपल्या गोदावरीमध्ये जाऊन स्नान करावे. स्नान केल्यावर गंगा स्तोत्र म्हणावे किंवा शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करावा व गंगेची आरती करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे अत्यंत लाभ होतो. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी जवळच्या नदीवर जाऊन दिवा लावावा, त्यामुळे शांती व आध्यात्मिक पुण्य लाभते. या दिवशी ओम गंगाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे गंगादेवीचा आशीर्वाद मिळतो व आरोग्य, संपत्ती व आध्यात्मिक विकास होतो. धन्यवाद.